मित्रांनो, जालना शहरामध्ये काही सामाजिक संस्था किंवा वैयक्तिक रहिवासी असं काही मागणी करत आहे की जालना शहराचं हे जुनं नाव जालनापूर जनकपूर होतं आणि ते करायला पाहिजे. पण ज्यावेळेस आपण अशा प्रकारची मागणी करतो तर शासनाला आपल्याला ऐतिहासिक पुरावे किंवा दाखले द्यायचे असतात की जेणेकरून शासन ही आपली मागणी मान्य करतो. मित्रांनो, जालन्याचं नाव काही मोडी लिपीची जी अशी कागदपत्र आहेत, आपण हे बघत आहात, हे मोडी लिपीचे कागदपत्र आहेत आणि या कागदपत्रामध्ये जालनापूर नाव बघायला भेटतं. पण ज्यावेळेस जर जनकपूर कुठं आपल्याला नाव दिसलं तर नक्कीच अशा 100 ते 200 वर्ष जुने कागदपत्र आपण त्या आधारे आपण शासनाला मागणी करू शकतो की जालन्याचं नाव जालनापूर किंवा जनकपूर असं करा. मित्रांनो, महाराष्ट्राची मातृभाषा म्हणजे मराठी ही अभिजात मराठी असायला पाहिजे अशी मागणी सुद्धा काही काळ शासनाकडे भारत सरकारकडे केलेली होती. तर त्यावेळेस महाराष्ट्र शासनाला पार लगे 11व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंतचे 1000 वर्षापूर्वीचे दाखले आणि पुरावे द्यायला लागले. माननीय कोर्टात सादर करायला लागले आणि केंद्र सरकारकडे सुद्धा त्याचे पुरावे द्यायला लागले. त्यानंतर मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मित्रांनो, तर ही जालना जर आपण मोडी लिपीमध्ये बघितलं तर जालना हा शब्द कसा असायला पाहिजे तर मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे आज. जालना आणि जनकपूर. तर आपण बघा की मोडी लिपीमध्ये, आता हे मोडी लिपीचे हे साधारण 120 वर्ष जुना कागद आहे. 120 वर्ष जुन्या कागदामध्ये जालना आणि जालनापूर आणि जनकपूर असं कसं दिसेल. आता आपण हे बघत आहात, हे जालना नाव आहे. त्यानंतर हे मोडी लिपीमध्ये आपण बघत आहात, हे ना, हे मराठीमध्ये, हे मोडी लिपीमध्ये. पण जेव्हा जालनापूर किंवा जनकपूर आपण लिहितो तर ते कशा पद्धतीने लिहिले जाईल, हे ना, हे पूर, हे जालनापूर. अजून त्याच्यामध्ये एक पद्धत आहे, ना, हे पूर, हे जालनापूर. आणि जनकपूर जर नाव असलं तर ते कशा पद्धतीने लिहिलं जाईल, पूर, जनकपूर. अशा पद्धतीने जालन्याचे नाव मोडी लिपीमध्ये येऊ शकतात. आपण जर उर्दू भाषेचा विचार केला तर उर्दूमध्ये हे जालना आहे. बाळबोधमध्ये जला काना जा, हे लाम म्हणजे ल, हे नून म्हणजे न आणि हे ना, जालना. रनिंग भाषेमध्ये जर आपण लिहिलं तर हे जालना, हे जालना. अशा पद्धतीने. किंवा आता जालनापूर जर आपण लिहायचा प्रयत्न केला तर असं सुद्धा असू शकतं, हे ना, हे पू ओ आणि हे र. अशा पद्धतीने सुद्धा असू शकतं. मी याच्यावर कन्फर्म नाही आहे, पण याच्यावर मी 100% खात्री लिहितो की हे बाळबोधमध्ये जालना आहे उर्दूमध्ये आणि हे रनिंग लिपीमध्ये जालना आहे. आज जर आपण 100 वर्ष जुनं जर जालना शहरातले घरं बघितले त्याच्यावर उर्दूची पाटी असती, त्या उर्दूच्या पाटीवर हे अशा पद्धतीचं जालना लिहिलेलं असतं. तर मित्रांनो, असे जर आपल्याला मोडी लिपीच्या जर किंवा जुने दाखले आपण दिले शासनाला तर नक्कीच अशा कागदपत्राच्या आधारे जालनापूर किंवा जनकपूर ही मागणी ग्राह्य धरू शकते आणि ती जोर धरू शकते.